अजितदादांवरील झालेल्या आरोपांमुळे दादा व्यथित असायचे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर आव्हाडांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हणत माफी मागितली। अजितदादा महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने एक वेगळं व्यक्तिमत्व, पण हा माणूस मनातनं अतिशय सेंटिमेंटल आणि इमोशनल होता। पण त्यांच्यावर झालेल्या खोट्या नाट्याना आरोपाने ते प्रचंड व्यथित असायचे, प्रचंड वाईट वाटायचं। 2014 या काळामध्ये टीव्हीवर जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे काही प्रतिनिधी होते त्याच्यातला एकमेव प्रतिनिधी मी होतो। 2 दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ आला आणि त्याच्यात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देण्याची गोष्ट निघाली। कुठला तरी कार्यक्रम होता, त्याच्यात विचारलं की दादा तिळगुळ द्यायचा आहे तर तो तिळगुळ तुम्ही कोणाला द्याल? तर त्यांनी मिश्किलपणाने उत्तर दिलं, माझं नाव नाही घेतलं, मला हे तिळगुळ ठाण्याला पाठवा। पण तुमच्या त्या तिळगुळ ठाण्याला पाठवा हे जेव्हा मी ऐकलं, जर तुमच्या मनाला कुठली गोष्ट वाईट वाटली असेल तर दादा आज मरणानंतर तुम्ही मला माफ करू शकणार नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने एक माझ्या मनातल्या भावना जाहीररित्या महाराष्ट्रासमोर व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेन, दादा माफ करा, चुकलं असेल।